SRPF गट क्रमांक 20 वरणगावला तुम्ही या ठिकाणी बघू शकता 31,082 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आलेला आहे। तर टोकन नंबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 31,082 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आणि तुम्ही तारीख या ठिकाणी बघू शकता 25 नोव्हेंबरला हा या ठिकाणी फॉर्म भरला आणि रात्री हा फॉर्म भरलाय 25 नोव्हेंबरला। तर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे आणि या फॉर्मचा मी तुम्हाला या टोकन नंबरचा फॉर्म सुद्धा या ठिकाणी दाखवून देतो। तर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या फॉर्मचा टोकन नंबरचा फॉर्म मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। बघू शकता 31,000 प्लस या ठिकाणी अर्ज आले, 31,082 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी आलेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सर्व घटकाची माहिती देणार आहे, ज्यामध्ये SRPF बँड्समन, कारागृह, शिपाई, चालक या सर्व पदाबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 90 घटकाची या ठिकाणी माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ सर्व प्रूफ नुसार मी या ठिकाणी तुम्हाला हे सर्व फॉर्म या ठिकाणी दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशी डेली अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल, ठीक आहे। तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला बघू शकता 31,000 प्लस अर्ज आले आहे आणि टोकन नंबर सुद्धा SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा हा 31,082 आहे आणि तारीख वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी CP मुंबई आहे। तर CP मुंबईचा अर्ज क्रमांक तुम्ही बघू शकता, ॲप्लिकेशन नंबर CP मुंबईचा 71,070 एवढा ॲप्लिकेशन नंबर आहे CP मुंबईचा आणि त्याचबरोबर टोकन नंबर तुम्ही बघू शकता CP मुंबईचा 94,416 अर्ज आतापर्यंत CP मुंबईला या ठिकाणी आलेले आहे 25 नोव्हेंबरच्या तारखेला रात्री, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही CP मुंबईला 94,416 एवढे अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल, व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राइब करत चला आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर हे राहिलेले 2-3 दिवसच फक्त सहकार्य करा। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल, आज ज्यांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर आपली इंस्टाग्राम आयडी गोपाल वानखडे 120, तर या आयडीवर जे विद्यार्थी मित्रांनो तुमचा फोटो पाठवा इंस्टाग्रामवर मला आणि तुमची सर्व काही माहिती हे ब्लर केली जाणार आहे आणि तुमच्यापासून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचणार आहे। जे पण विद्यार्थी आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म पाठवणार आहे त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही आपण सपोर्ट करणार आहे, त्यांना भरपूर काही नोट्स आपण या ठिकाणी देणार आहे, भरपूर काही सपोर्ट या ठिकाणी करणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे। तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला आतापर्यंत जे अर्ज आले आहे, ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 15,987 एवढा ॲप्लिकेशन नंबर आहे आणि त्याचबरोबर टोकन नंबर तुम्हाला दाखवून देतो। SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा 15,987 एवढा टोकन नंबर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। तर SRPF गोंदियाला आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गोंदियाला आलेले आहे आणि जागा सुद्धा भरपूर आहे SRPF गोंदियाला, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गोंदियाला 15,987 अर्ज या ठिकाणी आलेले आहे। आता तुम्ही या ठिकाणी अमरावती ग्रामीण बघू शकता, अमरावती ग्रामीणचा जर पाहिला ॲप्लिकेशन नंबर पहा 6,137 एवढा ॲप्लिकेशन नंबर आहे अमरावती ग्रामीणचा, बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पूर्ण दिसत असेल SP अमरावती रूरल म्हणजे SP अमरावती ग्रामीण आहे। तर बघू शकता ॲप्लिकेशन नंबर जो आहे 6,137 आहे आणि टोकन नंबर जर आपण पाहिलं तर 8,110 एवढा टोकन नंबर या ठिकाणी अमरावती ग्रामीणचा या ठिकाणी आलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो CP नागपूर सिटी आहे, CP नागपूर सिटीचा जो या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आहे 10,862 एवढा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे। तर बघू शकता तुम्ही CP नागपूर सिटीचा, तर CP नागपूर सिटीचा 10,862 एवढा ॲप्लिकेशन नंबर आला आहे आणि टोकन नंबरचं जर आपण पाहिलं तर 15,548 एवढा टोकन नंबर या ठिकाणी CP नागपूर या ठिकाणी आलेला आहे, बघू शकता। तर CP नागपूरला आतापर्यंत जे अर्ज आला आहे 15,548 अर्ज आतापर्यंत CP नागपूर या ठिकाणी सिटी या ठिकाणी आलेले आहे, CP नागपूर सिटी या ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईचा जो आहे टोकन नंबर 60,546 आहे आणि ॲप्लिकेशन नंबर 46,044 आहे आणि मी तुम्हाला अगोदरच या ठिकाणी दाखवला CP मुंबईचा जो टोकन नंबर आहे मी तुम्हाला दाखवला अगोदर 96,000 प्लस होता, ठीक आहे। तर बघू शकता त्यानंतर जे SRPF युनिट 20 आहे वरणगाव, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे 30,700
42 या ठिकाणी टोकन नंबर आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अप्लिकेशन नंबर 30,742 एवढा अप्लिकेशन नंबर आहे. हे रात्री फॉर्म भरलेले आहे 25 नोव्हेंबरला. ठीक आहे. तर SRPF वरणगावला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे जवळपास तुम्ही धरून चला 32-33 हजार प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर नाशिक ग्रामीण आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे. ठीक आहे. तर SP नाशिक ग्रामीण आहे, चालकचं पद आहे, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालकचं आहे SP नाशिक ग्रामीणचं. तर 10,509 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि अप्लिकेशन नंबर 8,862. तर आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले नाशिक ड्रायव्हर चालकला तर 10,509 अर्ज आतापर्यंत आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जळगावचा हा फॉर्म आहे, अप्लिकेशन नंबर 2,343 आहे आणि टोकन नंबर तुम्ही बघू शकता जळगावचा 3,284. तर आतापर्यंत 4,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. SP जळगाव या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलमध्ये 4,000 प्लस अर्ज गेलेले आहे. 24 नोव्हेंबरला फॉर्म या ठिकाणी भरला होता, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर SRPF गडचिरोली आहे, 13 गडचिरोली आहे. तर या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन नंबर 3,785 आहे. तर आतापर्यंत धरून चला SRPF गट क्रमांक 13 गडचिरोलीला 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर यवतमाळ बॅट्समनचा फॉर्म आहे, तर 357 वेळा अप्लिकेशन नंबर आला होता, अर्ज क्रमांक आणि टोकन नंबर दाखवतो. तर SP यवतमाळ बॅट्समनचा जो टोकन नंबर आहे 449 होता. तर आतापर्यंत 700 प्लस अर्ज आतापर्यंत बॅट्समनला या ठिकाणी गेले यवतमाळ बॅट्समन. त्याचबरोबर नाशिक कारागृहाला जे अर्ज गेले तर जवळपास 26,000 पर्यंत या ठिकाणी अर्ज गेले आणि SRPF गट क्रमांक 19 कुसळगावला धरून त्याला 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी बघू शकता तर 15,000 प्लस अर्ज या ठिकाणी तुम्ही धरून चला SRPF गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर 11,000 एवढा अप्लिकेशन नंबर टोकन नंबर आहे 11,000 प्लस आणि आतापर्यंत धरून चला की 15,000 प्लस अर्ज SRPF गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी गेलेले आहे. SP वाशिम बघू शकता तुम्ही या ठिकाणी 729 टोकन नंबर आहे. तर धरून चला 2 ते 2,500 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे SP लातूरला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे तर जवळपास 1,200 प्लस अर्ज आतापर्यंत SP लातूर या ठिकाणी गेलेले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणे तर धरून चला की 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. तर बघू शकता SRPF गोंदिया 16,000, पिंपरी चिंचवड SPला 6,960 प्लस अर्ज गेले, धाराशिव चालकला 4,480, संभाजीनगर बॅट्समनला 790 प्लस अर्ज गेले आहे, सोलापूर बॅट्समनला बघू शकता 700 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणेला 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर पुणे सिटी चालकला 3,560 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, 6,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे आणि त्याचबरोबर पुणे कारागृह आहे 36,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर कॉन्स्टेबल आहे 11,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे 32,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आणि त्याचबरोबर CP नवी मुंबई चालक आहे 8,400 प्लस अर्ज आले आहे. CP नवी मुंबई आहे 3,200 प्लस अर्ज आले. SRPF कुसळगावला 6,610 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला. SRPF गट क्रमांक 1 पुणेला जवळपास 11 ते 13,000 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला, 14,000 तरी धरून तुम्ही या ठिकाणी चला. संभाजीनगर ग्रामीण 6,400 प्लस अर्ज गेले आहे. संभाजीनगर रेल्वे 3,400 प्लस अर्ज, मीरा भाईंदर चालक 4,400 प्लस अर्ज. SRPF गोंदिया 16,370 अर्ज, नागपूर कारागृह 31,280 प्लस अर्ज, SP हिंगोली 5,000 प्लस अर्ज, SP वाशिम चालक 3,037 प्लस अर्ज आणि नांदेडमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 6,067 अर्ज आणि SP बुलढाणा 4,500 प्लस अर्ज आणि SP चंद्रपूर 8,600 प्लस अर्ज आणि त्याचबरोबर SP रत्नागिरी 2,440 प्लस अर्ज, नाशिक ग्रामीण 8,100 प्लस अर्ज आणि SRPF गडचिरोली 4,000 प्लस अर्ज आणि अमरावती ग्रामीणला जर पाहिलं 9,200 प्लस अर्ज आणि त्याचबरोबर जे मुंबई लोहमार्ग आहे 18,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला. नाशिक कारागृहाला 29,000 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला आणि त्याचबरोबर CP मुंबई आहे तर 1,00,000 प्लस या ठिकाणी क्रॉस झाले. सिंधुदुर्ग चालक आहे 1,966, संभाजीनगर ग्रामीण 5,330, अकोला 5,700 प्लस अर्ज गेले. CP पुणे सिटी चालक आहे 15,000 प्लस अर्ज, नागपूर सिटी आहे 17,000 प्लस अर्ज, वाशिम बॅट्समन 400 प्लस अर्ज, वर्धा कॉन्स्टेबल 3,000 प्लस अर्ज. त्याचबरोबर तुम्ही SP अहिल्यानगर बघू शकता 2,000 प्लस अर्ज गेले. यवतमाळ बॅट्समनला सुद्धा 741 प्लस अर्ज आणि वाशिम बॅट्समनला 629 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. सोलापूर बॅट्समन आहे 780 प्लस अर्ज, नवी मुंबई बॅट्समन 870 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 7 दौंड 20,000 प्लस अर्ज, SP धुळेला 5,844 अर्ज, संभाजीनगर बॅट्समन 890 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 2 पुणे 16,000 प्लस अर्ज आणि मुंबई कारागृह 41,300 प्लस अर्ज, SP कोल्हापूर 4,530 प्लस अर्ज, ठाणे शहर 8,000 प्लस अर्ज आणि पालघर
नगर चालक 3,490 प्लस अर्ज, पुणे शहर 27,200 प्लस अर्ज आणि SP बुलढाणा चालक 3,090 प्लस अर्ज, SP पिंपरी चिंचवड 7,200 प्लस अर्ज, SP मीरा भाईंदर 11,700 प्लस अर्ज, ठाणे सिटी 9,400 प्लस अर्ज, SP भंडारा 6,400 प्लस अर्ज, SRPF कोल्हापूर 4,600 प्लस अर्ज, मुंबई बॅट्समन 1,200 प्लस अर्ज, पुणे बॅट्समन 1,200 प्लस अर्ज, गोंदिया बॅट्समन 1,200 प्लस अर्ज, परभणी चालक 3,000 प्लस अर्ज, SRPF धुळे 7,000 प्लस अर्ज, सिंधुदुर्ग चालक 2,900 प्लस अर्ज आणि पालघर जिल्हा पोलीस 4,410 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर काही विद्यार्थ्यांचे कमेंट आपण या ठिकाणी वाचू शकतो. तर SP यवतमाळला तुम्ही बघू शकता 3,500 या ठिकाणी सांगत आहे पूर्व, आणि जळगावला तुम्ही बघू शकता 3,000 क्रॉस या ठिकाणी झाले. त्याचबरोबर मुंबई लोहमार्गला तुम्ही बघू शकता 15,600 प्लस या ठिकाणी सांगत आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे तर मीरा भाईंदर या ठिकाणी 12,000 या ठिकाणी सांगत आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भंडाराला जे अर्ज या ठिकाणी गेले 4,500 या ठिकाणी आज झाले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी भंडारामध्ये 4,500 प्लस अर्ज गेले आहे. आणि जळगावला जर पाहिलं आपण तर 3 ते 3.5 ते 4,000 प्लस अर्ज या ठिकाणी जळगाव या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे. तर SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली आहे, 3,548 बरोबर अर्ज एवढे या ठिकाणी गेले SRPF गडचिरोलीला, ठीक आहे. बघू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे. तर हे काही विद्यार्थ्यांनी कमेंट केले आहे. मुंबई लोहमार्ग टोकन नंबर जो आहे 10,905 एवढं सांगत आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.